पण ह्या सगळ्या वेळामध्ये तू स्वतःसाठी वेळ काढतेस आणि तू कसा उपयोग करतेस त्या वेळेचा? कारण तू जसं बोललीस, तू सतत आजारी होतीस, अजूनही आहेस, आता सुद्धा आहेस. सो ह्या सगळ्या वेळामध्ये तू कशी काय स्वतःसाठी वेळ देतेस आणि त्याला निगेटिव्ह न होऊन देता त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह राहतेस? ऑब्व्हियस आहे, निगेटिव्ह होतोच आपण, पण थोडं कुठेतरी पॉझिटिव्ह राहणं महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी. माझ्यासाठी म्हणजे मी तर एवढं सांगेन की अगेन जे जितके कोविड होऊन गेला किंवा बऱ्याच गोष्टी आजूबाजूला बरीच नेगेटिव्हिटी आजही असते आपल्या, ह्या सगळ्यातनं मी एकच म्हणते की आपल्या डोक्यावर छप्पर आहे, मला खायला मिळालं, माझ्या अंगावर कपडे आहेत आणि देवाचे आभार. सो मी इतक्या बेसिक्सवरती जगते आणि मग देव त्याची कृपा करत राहतो. कारण मी ह्या थॉटनी नाही जगले ना जर का, तर मी नाही जगू शकणार. कारण माझ्यासाठी महाराजांचं करणं ही पहिली आणि दिवसाची शेवटची गोष्ट ती असते. सो मी त्यांचं सिन्सिअरली मनापासून जे काही करायचंय, रोजचं माझं वाचन जे काही ते करते. त्याच्या पुढे बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मग मला पॉझिटिव्हिटी आपसूक येत जाते. सकाळी रोज माझी पूजा वाचन वाचन झाल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. मग पॉझिटिव्हिटी अजून म्हणजे कशी येणार निगेटिव्हिटी? माझ्या डोक्यावरतीच जर का इतकी मोठी व्यक्ती आहे, इतकी मोठी पॉवर आहे, तर मग निगेटिव्हिटी माझ्यात नाही येऊ शकत. आणि हे आजार-बिजार तर मला असं होतं, की आता एवढ्या मोठ्या आजारातनं मी झाली आहे बरी. तर हे सर्दी, ताप, खोकला वगैरे इझी हां, ईझी, आहे. अगदीच ईझी आहे माझ्यासाठी. मला त्याचं काहीच वाटत नाही. पण मी नेहमी सगळ्यांना हे सांगते, की ठीक आहे, जे काय होतंय ना, तुम्ही जर स्वतः खचलात ना, तर मग सगळं संपतं. आजाराला कधी जिंकू नाही द्यायचं. आपण जिंकायचं. आणि मी ते आधीपासून ठरवलेलं आहे, की मी जिंकणार आहे आणि मी जिंकतीये. मी आजाराला कधीच जिंकू नाही देणार आणि इतरांना पण सांगताना मी सांगते, की निगेटिव्हिटी, आजार ह्या गोष्टींना जिंकू देऊ नका कधीच. तुम्ही जिंका. ह्या सगळ्यामध्ये सॉरी, ह्या सगळ्यामध्ये तू महाराजांबद्दल बोललीस. सो त्यांची सुरुवात कशी झाली? बिकॉज काहीतरी बोलतो ना, कोणीतरी सांगतं की कर, पण आपल्याला इच्छा नाही होत करायची. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, ते आपल्याला वाटणं कधी झालं तुला? आपल्याला वाटणं असं नाही म्हणणार मी. पण आमच्या घरामध्ये ना कर्जतला दत्ताचं छोटंसं देऊळ आहे. सो दत्त महाराजांचं आमच्या घरामध्ये करणं होतंच. लहानपणी पण मी दत्त जयंतीला वगैरे पण ते कसं नकळत्या वयात करून जायचो आपण. करून जायचं. कॉन्शियसली आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला लागतो ना, तेव्हा त्याचे फरक आपल्याला दिसायला लागतात. आणि कोविडच्या दरम्यान, कोविडच्या आधीच जेव्हा माझं हे दुखणं खूप बळावलं होतं, माझा मित्र आहे प्रसाद. त्यांनी मला ह्या पूर्ण पाथमध्ये आणलं आणि त्यांनी मला पूर्णपणे मी सांगते, की उभं केलं त्यांनी मला. ह्या आजारातून किंवा या सगळ्या गोष्टींमधून. यश माझ्याबरोबर होता. प्रसादचाच भाऊ आहे यश. त्यांनी मला ह्या सगळ्यातनं खूप फर्मली बाहेर काढलं. मला विश्वास दिला, की ह्या काही गोष्टी आहेत ज्या तू केल्यास, तर लाईफ विल चेंज. आणि माझं लाईफ ॲक्चुअली चेंज झालं. मी नॉनव्हेज खायचे पूर्वी, तेही बंद केलं. कांदा लसूणही खात नाही मी. आणि ज्या गोष्टी महाराजांच्या करायच्या त्या मी स्ट्रिक्टली म्हणजे पूर्णपणे फॉलो करते. मग मी घरी कर्जतला गेले, कर्जतला खातात, पण मी खात नाही. माझ्यासाठी वेगळं जेवण बनतं. माझ्या घरी तर मी इकडे कांदा लसूण भरतही नाही. सो मी इतकी स्ट्रिक्ट आहे त्या बाबतीत. ज्या त्यांचे रूल्स आहेत ते रूल्स आहेत आणि त्या पलीकडे मी जात नाही. आणि मग माझं असं होतं, की आता यश, प्रसाद यांनी जे मला सांगितलंय ते मी पुढे नेणार, ते मी फॉलो करत राहणार. बट येस, त्यांनी दोघांनी मला आणि एस्पेशली प्रसादनी खूप जास्त सपोर्ट करून जेव्हा जेव्हा म्हणजे माझ्या प्रत्येक MRIच्या वेळेला, माझे प्रत्येक डॉक्टरचे काही अपॉइंटमेंट्स असायच्या, ही यूज टू बी देअर. एक आपल्याला सपोर्ट हवा असतो. ही यूज टू बी देअर. माझ्या पेरेंट्सला कधी कधी माहीत नसायचं, पण तो असायचा, की ह्या सगळ्या त्रासामध्ये, कारण आईला त्रास होऊ शकतो, बाबांना त्रास होऊ शकतो, तर तो असायचा आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून लिटरली उभी राहिली आज. मेंटल सपोर्ट आणि इमोशनल सपोर्ट येस, दोन्ही त्यांनी तुला येस. दिलंय.